वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार. आपण पाहत आहात वेद बातमीचा. वांबोरीत संतापजनक प्रकार. नवजात गोऱ्यांना गोणीत बांधून टाकून दिले. गोवंश कायद्यामुळे शेतकरी अडचणीत. वांबोरी तालुका राहुरी येथील प्रसाद शुगर कारखान्याजवळ अत्यंत संतापजनक व हृदयग्रावक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात शेतकऱ्याने नवजात गोऱ्यांच्या तोंडाला चिकट टेप लावून त्यांना गोणीत बांधून रस्त्याकडेला टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही नागरिकांना संशयास्पद गोणी आढळून आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. गोणीत जिवंत अवस्थेत नवजात गोढे आढळून आल्याने उपस्थित नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. या मुक्या जनावरांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान गोवंश संरक्षण कायद्याचा अप्रत्यक्ष फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अनेक शेतकरी नर जातीच्या गोढ्यांचे पालनपोषण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांना सोडून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाहतूक करणाऱ्यांना काही स्वयंघोषित कार्यकर्ते पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत असल्याने गोऱ्ह्यांची वाहतूकही कठीण झाली आहे. परिणामी काही ठिकाणी गोऱ्हे माळरानावर किंवा निर्जन भागात सोडून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता प्रश्न उपस्थित होत आहे की माळरानावर गोऱ्हे सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का? तसेच या समस्येवर शासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. ग्रामपंचायत मध्ये जातो आता मी उद्या. हे आई बापाच्या पोटी जन्मच घेतलेला नाही यांनी. जीव त्यांचा गुटून आपल्या डोळ्यासमोर कसं बघा किती पॅक बांधला आहे का. यांच्यावाला सकाळ हाते आला याचा पायच काढायला पाहिजे, तंगडाच काढायला पाहिजे. काय गोरे लाटला काय चट्टान नाही काढा बरं असं फोटो बघा ना. तोंड बांधला आरण्य नाही म्हणून तोंड बी घ्या, त्याचा तोंड बी घ्या, तोंड बिन सगळंच घ्या, रेकॉर्डिंग आहे ना. तोंड बी घ्या. कसं बांधलं तोंड भाडकावून. हे कसं बक्ष अवघड ह्यांची आयच्या टन ह्यांना कसं बक्ष आच्या आलं टंगडच मोड आहे. जय श्रीराम मित्रांनो, मी राहुरी तालुक्यातील देवळी प्रवार या ठिकाणी देवळी प्रवार व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आहे. त्याचबरोबर माझी आई भारतीय जनता पार्टीकडून नगरसेविका आहे. आज लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी जर बघितल्या तर मी आज त्या अडचणीमध्ये घुसतोय की आज जो कायदा आपण केलेला आहे गोवंशाचा, तर तो खरंच कायदा चांगला आहे. भारतीय गोवंश हा टिकला पाहिजे इथपर्यंत ही गोष्ट 100% जरी चांगली जरी असेल. आज शेतकऱ्यांकडं, हजारो शेतकऱ्यांकडं जर्सी गाई आहेत आणि ही जर्सी गाय 12 महिन्यातून एक पिल्लू जन्माला घालते. त्याच्यामध्ये गोरा जर जन्माला जर आला तर त्याला सांभाळणं शक्य होत नाही, तर त्याला ते विकतात. परंतु आज ह्या कायद्यामुळं जे आपल्याकडचे काही टोळके आहेत, मी कुठल्या संघटनेचं नाव नाही घेऊ शकत, परंतु ही जे टोळके आहेत हे काय करतात, ते जर्सी जे पिल्लं आहेत त्यांची गाडी अडवून पोलीस स्टेशनला नेऊन, पोलीस स्टेशनला ती गाडी जमा करून त्या लोकांकडून पैसे घेऊन ती गाडी सोडतात. परंतु हे जे गोरे आहेत हे 5-5, 6-6, 2-2, 3-3 दिवसाचे असे असतात. परंतु यांना सांभाळण्यासाठी
यांना चारा घालण्यासाठी हे जे लोक फिरतात यांच्याकडे पैसे आहेत का, त्यांच्याकडे चारा आहे का? आज दुधाची परिस्थिती जर बघितली तर दुधाच्या परिस्थितीमध्ये जी गाय आहे त्या गाईचा पूर्ण चारा, तिचं खाद्य मटेरियल सगळं जर घातलं आणि तिचं जर दूध जर काढलं तर त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला पैसे राहत नाही. तर हे जर्सी गाईचे गोरे ते सांभाळू शकतात का? ज्या लोकांनी हे गोरे पकडतात, जे पकडतात, हे यांच्यामध्ये ती ताकद आहे का 2-2, 3-3 गोरे सांभाळण्याची, त्यांना चारा आणण्याची, चारा खाऊ घालण्याची? जर आपली जर ताकद जर त्यांना सांभाळण्याची जर नसेल तर आपण सांभाळण्याची. हे सगळे शेतकरी इकडे तिकडे गोरे टाकतात. आज तुम्ही जर बघितलं तर इतकं प्रदूषण खतरनाक आहे का हे जे गोरे आहेत यांना चारा मिळत नाही. कुत्रे आहेत, ते कुत्रे ते मांस तोडतात, खातात, ते निम्मलं तिकडंच पडेल असतं आणि त्याचा घाण वास येतो. आज आम्ही नगर परिषदेमध्ये असल्यामुळं लोकांची अडचणी असतात. आमच्या तिकडं देवलीमध्ये सुद्धा हाच खूप अडचण आहे. काही इकडं रस्त्याने गेलं का तिकडं वास येतो घाण. तर याची सुद्धा सोय हे गव्हर्नमेंटलाच, सरकारलाच करावं लागणार आहे.